आपली काही जागीरदारी नसल्यामुळे मी डमडम भाड्याने घेऊन निघालो होतो बिहारी कामगारांना नाही, कारण आपल्याला करायचं होतं आज अनुष्का प्लॉटचं टिपिंग. आणि जाताना ड्रायव्हर मामाने गाडीत लावली त्याची जुनी गाणी, त्यामुळे भारी वाटत. आलेल्या कामगारांनी पहिला माणिकच्या मनाने सुपरचं शेंड मारायला लावलं, कारण शेंड खूपच वाढलं होतं आणि आता आपल्या बागेत 2-3 दिवसात फ्लॉवरिंग दिसायला असं वाटत असल्यामुळे म्हणतो पहिला शेंड मारून घ्यावं. दुपारपर्यंत शेंड मारून झाल्यावर आम्ही आलो अनुष्का प्लॉटमध्ये टिपिंग करायला. आणि इथं आलेल्या ह्या पोराशी दिसला ससा हे लागले सशाच्या मागे. त्याने सशाच्या मागे फिरत होती तोवर का मी औषध बनवून घेतलं आणि डिपिंगला लगेच सुरुवात पण केली. माणिकच्या मनाने सुपरचं डिपिंग केल्यामुळे घरात चांगली सुधारणा झाली होती, म्हणून म्हटलं अनुष्काचं पण डिपिंग करून घ्यावं. डिपिंग करायला कामगार मिळत नसल्यामुळे परत जोडदाराला फोन लावून 1 दिवसासाठी कामगार मागितले. जोडदार बी चांगला असल्यामुळे त्यांनी एका दिवसासाठी ऍडजस्ट करून मला आज कामगार दिले. शाळा सुटल्यावर पोरग पण बागत आलं, ती पण हौसानं गड्याशने औषध देत होतं. इकडे वडील पण मदत करत होतो आणि मी आपलं चुकलेलं घड गड्याशने दाखवत होतो. काय म्हणणार कभी अभी तुम्हारा ध्यान नहीं था तब. किसका ध्यान नाही था तुम्हारा. डिपिंग संपत आलतो तोपर्यंत आमच्या आई आणि कन्या कामगारांनी चहा घेऊन आल्या. चहा काम झाल्यावर कामगार चहा पित बसले होते, तोपर्यंत मी ड्रायव्हर मामाने फोन करून बोलवून घेऊन यांना घालवायची सोय केली आणि जाता जाता त्यांचा पगार पण देऊन टाकला.